पर्यंत शिक्षा होऊ शकते असे वकील म्हणून मला वाटतं. सर, तुम्ही सिनियर वकील असल्यामुळे रेअरेस्ट ऑफ रेअर केस जेव्हा कन्सिडर होतीये तेव्हा काय शिक्षेची तरतूद केली जाऊ शकते? कारण आरोपीचं वय जे आहे ते 65 आहे आणि आता सन्मान्य न्यायाधीश जे आहेत ते देखील आता त्यांच्या आरोपीशीच बोलत आहेत. रेअरेस्ट ऑफ रेअर जर केस सिद्ध झाली तर मृत्यूदंडाची शिक्षा त्यामध्ये फाशीची तरतूद आहे ही होऊ शकते असं एक आमचं वकील म्हणून मला असं वाटतं. सर, जे कलम या केसमध्ये लावलेली आहेत त्या कलमाच्या अंडर कुठली शिक्षेची तरतूद आहे? शक्यता जे काही कलम लावले आहेत ते पोक्सोचा लावलेला आहे, नवीन BNS लावलेला आहे, म्हणजे खुनाचा लावलेला आहे, प्लस रेपचा लावलेला आहे. आणि मग हे सगळं जे काही तपासामध्ये निष्पन्न झालं असेल की रेप विथ मर्डर आणि ते रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये जर बसलं तर 100% त्यामध्ये फाशी शिक्षा होऊ शकते. आणि जर न्यायालयाला असं वाटलं की संशयावरून अटक केली पण गुन्हा तर घडलाय, त्या मुलीचा बाळाचा मृत्यू झालाय आणि ह्या आरोपीने केला असं सिद्ध झालंय, पण रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे अतिशय थंड डोक्याने केलेला ज्याला आपण खून म्हणतो हा जर सिद्ध नाही झाला तर जन्मठेप आणि काही दंडात्मक शिक्षा होऊ शकते. 55 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. काही अल्पवयीन मुली होती ज्यांनी त्या नराधमाला शेवटच्या त्या मुलीसोबत त्याचा इफेक्ट काही पडू शकतो यावरती? शेवटी कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये चाइल्ड विटनेस ज्याला म्हणतात त्याला कायद्यामध्ये फार महत्व आहे. ते शेवटी इनोसंट असतात. ती जी काही कहाणी शब्दावर न्यायालय समोर सांगतात त्याला न्यायालयाला ग्राह्य धरावं लागतं. आणि त्यांनी जर सांगितलं असेल की आमची मैत्रीण आमच्यासमोर खेळत होती, ह्या आरोपीने त्याला घेऊन गेला, हे जर सगळं न्यायालय समोर आलं आणि त्यानंतर केलेला मर्डर आणि मेडिकल एव्हिडन्समध्ये जर तसं झालं तर मग रेअरेस्ट ऑफ मध्ये ते मोडतं आणि मग त्या पद्धतीने शिक्षा होऊ आता शकते. आपण जर पाहिलं तर सन्मान्य न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवलेला आहे. म्हणजे पहिल्याच मिनिटाला जेव्हा सन्मान्य न्यायाधीश चेअरवर आले तेव्हा त्यांनी दोषी जे आहे ते आरोपीला ठरवलेले. त्यामुळे याच्यानंतरचं एक्झिक्युशनची प्रोसेस काय असेल? आज न्यायालयासमोर त्याला आता आणल्यानंतर आपण सांगतो तसं त्याला दोषी जाहीर केलेलं आहे. न्यायालय त्याला विचारणार की तुझ्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झालाय तर तुला शिक्षेविषयी काय सांगायचं. आता माझ्यावर खोटी केस केली, मला खोटं अडकवलं असं ते बोलू शकत नाही. तुला शिक्षेविषयी काय सांग बोलू शकतो पण कोर्ट फक्त त्याला विचारणार शिक्षेविषयी काय सांगायचं. त्यावेळेला ते फक्त आरोपी सांगणार की माझा वयाचा विचार करून काय असेल ते आपण शिक्षा द्यावी आणि त्या प्रमाणात जसा पुरावा आलाय त्या पद्धतीने न्यायालय त्याला शिक्षा करणार. सर, आतापर्यंत झालेल्या न्यायालयाच्या इतिहासात हा जलद गतीने खटला पडू शकतो का? अतिशय स्वागतार्ह बाब आहे. हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की लहान मुली असतील, महिला असतील, जे अत्याचार वाढलेत, फक्त आपण स्टेटमेंट ऐकतो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालली पाहिजे. हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. पोक्सो ऍक्ट जर आपण पाहिला तर पोक्सो कायद्यामध्ये 30 दिवसात दोषारोपपत्र दाखल करून 1 वर्षात केसचा निकाल लागावा ही देखील वस्तुस्थिती आहे. पण तसं होताना दिसत नाहीत. आपण जर खोलात गेलो तर अनेक 5-5, 6-6 वर्ष केसेस या टाईपचे पेंडिंग आहेत आणि त्या धर्तीवर हा निकाल जर 55 दिवसात येत असेल तर समाजाच्या दृष्टीने, पोलीस प्रशासन असेल, आमची न्याय व्यवस्था असेल, या सगळ्यांच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब आहे. इथून पुढं एक त्याला असं एक उदाहरण घालून दिलं आपल्याला त्याला असं म्हणते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय काय आहे. कारण त्याचे जे पीडित आहेत तिचे कुटुंबीय देखील आहेत आणि त्यांना रडू कोसळलेलं आहे. कारण अतिशय धक्कादायक ही घटना होती. साहजिकच आहे, भावनिक या सगळं वातावरण कोर्टातलं देखील पाहायला मिळत असतं. नाही, आता कसं आहे की शेवटी तो आरोपी आहे. आता बऱ्याच वेळेला डिफेन्सला आम्ही आरोपीच्या वतीनं आम्ही वकील असतो, आम्हीच त्याला काय बचाव घ्यायचं ते शिकवत असतो. पण शेवटी न्यायालय निकाल देत असताना जो पुरावा आला त्या पुराव्यानुसार तो निकाल होणार आहे आणि त्याचा बचाव म्हणून, शेवटचा बचाव म्हणून तो न्यायालयासमोर त्याचं काहीतरी ते हे सांगणार. तपास यंत्रणेने देखील या प्रकरणाचं गांभीर्य घेऊन लवकरात शिक्षा झाली, जर तो दोषी धरला असेल तर इथून पुढे एक 10 ते 15 मध्ये शिक्षेची त्याचे डिक्लेअर होईल. त्याला आरोपीला मग कारागृहामध्ये घेऊन जाईल. पुढची कायद्याची जी शिक्षा असेल त्याप्रमाणे पुढची कायद्याची प्रोसिजर चालू होईल. ही सगळी वस्तुस्थिती.